नमस्कार मित्रांनो, शॉर्ट कव्हरिंग रॅली आल्यानंतर स्टॉकची प्राइस एकदम झपझप वर जाते. जर आपण या असल्या स्टॉक्समध्ये जर कधी शॉर्ट पोझिशन घेतलेली असेल तर आपला लॉस जो आहे तो सुद्धा खूप मोठा होऊ शकतो. त्याच्यामुळे जर समजा तुम्हाला असा तुमचा लॉस करून घ्यायचा नसेल आणि उलट ह्याच्यातून ह्या शॉर्ट कव्हरिंग रॅलीमधून फायदा कसा करून घ्यायचा हे समजून घ्यायचं असेल तर आपला आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आता हा व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मला का मिळाली तर 2 दिवस मी बघितले. हा एक दिवस होता, 7 ऑगस्टचा दिवस होता, एक्सपायरी डे होता निफ्टीचा, आणि आजचा दिवस होता 11 ऑगस्टचा. तर ह्या दिवशी बघा काय झालेलं आहे की बरेचसे लोक जे आहेत ते बरेचसे ट्रेडर्स जे आहेत ते निफ्टीवर बिअरिश होते आणि बिअरिश असल्यानंतर सगळेजण शॉर्ट क्रिएट करतात, वेगवेगळ्या लेवलला शॉर्ट क्रिएट करतात. या ठिकाणी शॉर्ट क्रिएट करतात, इथं शॉर्ट क्रिएट करतात. या पूर्ण रॅलीमध्ये ज्यांना जसा वेळ मिळेल तसं ते शॉर्ट क्रिएट करतात. शॉर्ट म्हणजे बिअरिश साईडला ट्रेड घेतात. परंतु मार्केटमध्ये अचानक प्राइसमध्ये मुवमेंट येते, शॉर्ट केलेल्यांच्या पोझिशनमध्ये लॉस दिसायला लागतो आणि मग ते काय करतात की पटापट आपले लॉस जे ते बुक करतात, स्टॉप लॉस घेतात, स्टॉप लॉस हिट होतात, लॉस बुक करतात आणि त्याच्यामुळे त्या लॉस बुक करताना ज्या ऑर्डर्स असतात तर त्या असतात बाय ऑर्डर्स आणि त्या बाय ऑर्डर्सच्या झपाट्याने त्या बाय ऑर्डर्स मार्केटमध्ये येतात आणि त्याच्यामुळे अशी प्राइसची मुवमेंट जी ती वरच्या दिशेने जाते आणि मोठमोठ्या बुलिश कॅन्डल बनवत प्राइसची मुवमेंट वरच्या दिशेला होते. याला म्हणतात शॉर्ट कव्हरिंग रॅली. आणि ह्याच्यामध्ये आपण जर समजा अडकलो, या ठिकाणी शॉर्ट घेतलेली, इथं आपण प्रॉफिट बुक नाही केलेलं, आपण आणखी खाली पडण्याची वाट बघितली, या ठिकाणी आपला पोझिशन जी ती कॉस्ट टू कॉस्ट येईल आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी जी ती आपल्याला लॉसमध्ये दिसायला लागेल. लॉसमध्ये दिसल्यानंतर तुम्ही जर कधी ती परत खाली जाईल ही अपेक्षा आणि वाट बघत बसले तर ती खाली जाणार नाही, ती झपझप वर जाणार आणि तुम्हाला प्रचंड मोठा लॉस जी ती देईल. ह्या दिवशी एक्सपायरी होती, ज्या दिवशी ज्या लोकांनी ह्या ठिकाणी पुट बाय केल्या असतील ह्या लेवलला की मार्केट जे ते डाऊन ट्रेंडमध्येच आहे, खाली जाईल, आपण पुट बाय करू, इथं बाय केली पुट, इथं बाय केली पुट, इथं बाय केली पुट, परंतु त्या सगळ्या पुट ज्या आहेत त्या झिरो झाल्या. कारण की ही शॉर्ट कव्हरिंग रॅली जी आहे ती खूप जबरदस्त असते आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला पूर्ण पुट जे ते झिरो होऊन जातात, पुटचा प्रीमियम पूर्ण झिरो होऊन जातो आणि पूर्ण लॉस जो येतो कॅपिटल जे ते पूर्ण लॉस होऊन जातो. तर अशी ही शॉर्ट कव्हरिंग रॅली असते. ही 7 तारखेला सुद्धा आली होती आणि ही आज 11 तारखेला सुद्धा आलेली होती. ज्या लोकांच्या शॉर्ट पोझिशन होत्या तर त्या शॉर्ट पोझिशन जे आहेत त्या या ठिकाणी धोक्यामध्ये आल्या आणि त्यांना लॉस दिसायला लागला. त्याच्यामुळे त्यांनी पटापट ह्या बुक केल्या इथं आणि मग त्या बुक करत असताना पटापट या ठिकाणी प्राइस वर वाढलेली आहे आणि शॉर्ट कव्हरिंग रॅली जी ती आलेली आहे. इथूनच सुरुवात झाली शॉर्ट कव्हरिंग रॅलीची. या ठिकाणी ज्यांनी शॉर्ट केलेल्या असतील, आज सकाळी ज्यांनी शॉर्ट केलेल्या असतील तर त्यांच्या पोझिशन पहिले लॉसमध्ये आल्या. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी ज्यांनी शॉर्ट केलं होतं त्यांच्या पोझिशन लॉसमध्ये आल्या. त्याच्यानंतर हळूहळू ह्या सगळ्या एरियामध्ये ज्यांच्या पोझिशन लॉसमध्ये आलेल्या असतील तर त्या सगळ्या पोझिशन इथं स्क्वेअर ऑफ होत होत्या आणि शॉर्ट कव्हरिंग रॅली जी येत होती प्राइस वर जात होती. तर अशी ही शॉर्ट कव्हरिंग रॅली जी ती असते. आता हीच शॉर्ट कव्हरिंग रॅली जी ती आपल्याला काही काही स्टॉक्समध्ये सुद्धा दिसते. तरी बघा या ठिकाणी हा पेटीएमचा स्टॉक आहे, कंटिन्यू हा डाऊन साईडला आहे, साईडवेज टू डाऊन साईडला आहे. त्याच्यामुळे लोक बिअरिश असतील, बिअरिश पोझिशन या ठिकाणी क्रिएट केलेले असतील आणि या सगळ्या पोझिशनचे आहेत ते एक्झिट जे येते हे लॉसमध्ये या ठिकाणी एक्झिट झालेले असतील. मोठमोठे लॉस घेऊन जे येते फ्युचर्समध्ये, कॉल सेलमध्ये लॉस जे ते लोकांनी बुक केले असतील. पॉलिसी बाजार याच्यामध्ये सुद्धा हे बघा या ठिकाणी डाऊन साईडला होता स्टॉकची प्राइस. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी सर्वात पहिले व्हॉल्यूमनी चांगली बुलिश कॅन्डल तयार झाली. इथं काहींचे स्टॉप लॉस हिट झाले असतील किंवा त्यांनी पोझिशन क्लोज केले असतील, त्याच्यामुळे मोठी बुलिश कॅन्डल तयार झाली. त्याच्यानंतर ह्या इथं या सगळ्या रेंजमध्ये जे येते शॉर्ट कव्हरिंग रॅली आली आणि बाईंगच्या ऑर्डर ज्या आहेत त्या एक्झिक्यूट झाल्या. सुप्रीम इंडस्ट्रीज हे बघा ह्या ठिकाणी सुद्धा मोठी कॅन्डल पडलेली आहे. इथं शॉर्ट कव्हरिंग रॅली सुरू झाली सकाळपासूनच आणि कंटिन्यू दिवसभरपर्यंत ही शॉर्ट कव्हरिंग रॅली चालू होती. अदानी एंटरप्राइजेस याच्यामध्ये सुद्धा बघा ह्या ठिकाणी हा रेजिस्टन्स होता. ह्या ठिकाणी पहिल्याच कॅन्डलनी तो रेजिस्टन्स ब्रेक केला. इथं ज्यांनी पोझिशन क्रिएट केलेल्या होत्या खाली आणखीन जाईल ह्या अंदाजाने तर त्यांच्या ह्या इथं धोक्यामध्ये आल्या पोझिशन आणि इथं लॉस त्यांनी बुक केला. असाच लॉस जो होतो इकडे ज्यांनी पोझिशन क्रिएट केलेला असेल त्यांनी सुद्धा इथं बुक केला आणि ह्या मोठमोठ्या ग्रीन कॅन्डल ज्या तयार झाल्या आणि स्टॉकची प्राइस 4%, 4%, 5%, 5% अशा वर गेलेल्या आहेत. प्रत्येक वेळेस अशा 4-5% सुद्धा येतात असं काही नाही आहे, काही वेळेस कमी सुद्धा असतात. बघा एसबीआय मध्ये सुद्धा आज शॉर्ट कव्हरिंग रॅली आलेली होती. तर कंटिन्यू डाऊन ट्रेंडमध्ये होता एसबीआय सुद्धा. शॉर्ट टर्म डाऊन ट्रेंड आहे हा. तर त्याच्यामध्ये इथं ज्यांनी शॉर्ट पोझिशन क्रिएट केलेले असतील त्यांची ह्या पहिल्याच कॅन्डलमध्ये जे येते सगळ्यांचे स्टॉप लॉस हिट झाले असतील. स्टॉप लॉस म्हणजे बाय ऑर्डर्स किंवा त्यांनी पोझिशन लॉसमध्ये एक्झिट केली असेल म्हणून ह्या शॉर्ट कव्हरिंग रॅली जी ती आलेली. आता ही शॉर्ट कव्हरिंग रॅली जी ती आपण कुठे बघू शकतो तर ही एक ट्रेंड लाईन नावाची एक वेबसाईट आहे. कुठल्याही प्रकारचं पेड प्रमोशन नाही आहे, फक्त तुमच्या माहितीसाठी मला ही वेबसाईट आवडते त्याच्यामुळे मी ह्या वेबसाईटमध्ये बघत असतो. हे बघा ही ट्रेंडलाईन नावाची वेबसाईट आहे. या ठिकाणी रिसर्चमध्ये फ्युचर्स हिटमॅप हे एक टॅब आहे. या टॅबमध्ये आपल्याला हे 4 ऑप्शन्स मिळतात. हे 4 ऑप्शन्सबद्दल आपण आज बघणार नाही, फक्त आपण शॉर्ट कव्हरिंग याचा अभ्यास करतोय. त्याच्यामुळे शॉर्ट कव्हरिंगवर मी क्लिक केलेलं आहे. 28ची एक्सपायरी आहे, 28 ऑगस्टची एक्सपायरी आहे आणि त्याच्यामध्ये आज कोणत्या कोणत्या स्टॉकमध्ये शॉर्ट कव्हरिंग रॅली आलेली आहे तर ते आपल्याला दिसतंय. हिटमॅप म्हणजे
ज्याच्यामध्ये जास्त प्राइस मुवमेंट झाली ते जास्त गडद हिरव्या रंगाने दिसतात, ज्याच्यामध्ये कमी रॅली आलेली ते थोड्याशा फिक्या हिरव्या रंगाने दिसतात, आणि ज्याच्यामध्ये आणखी कमी रॅली आलेली ते थोडेसे एकदम फेंट कलरनी दिसतात. तर याला म्हणतात हिट मॅप. तर पेटीएम, पॉलिसी बाजार, अदानी एंटरप्राइजेस, सुप्रीम हे आपण स्टॉक बघितले. याच्यामध्ये सगळ्यांमध्ये जी ती शॉर्ट कव्हरिंग रॅली आलेली आहे. तर महत्त्वाचं हेच सांगायचं होतं, म्हणून हा व्हिडिओ जो तो बनवलेला आहे. तुम्ही सुद्धा ह्या वेबसाईटचा वापर करू शकता. या बाकीच्या 3 गोष्टी काय आहेत, लाँग बिल्डअप, लाँग अनवाइंडिंग, शॉर्ट बिल्डअप, याचा ट्रेडिंगमध्ये कसा वापर करायचा हे तुम्हाला जर शिकायचं असेल तुम्ही कॉमेंटमध्ये हे कॉमेंट करा, आपण त्याच्याबद्दल सुद्धा व्हिडिओ बनवू. जर समजा तुम्ही अंदाज आला तुम्हाला की शॉर्ट कव्हरिंग रॅली सुरू झालेली आहे आणि ह्या ठिकाणी या कुठल्या लवकरात लवकर तुम्ही जर कधी एक्झिट झाले नाही तर तुमचा लॉस खूप मोठा होऊ शकतो. त्याच्यामुळे लॉस कमी करण्यासाठी शॉर्ट कव्हरिंग रॅली आलेली आहे असताना आपण शॉर्ट पोझिशनमध्ये बसायचं नाही मूर्खासारखं. कारण की बऱ्याचदा लोक जे आहेत ते आपलं कॅपिटल जे आहे ते पूर्ण वाईप आउट करून टाकतात शॉर्ट कव्हरिंग रॅलीसारख्या रॅलीमध्ये. कारण की शॉर्टमध्ये बसलेले असतात आणि अचानक प्राइस मुवमेंट वरती जाते आणि खाली येण्याचं अजिबात नाव घेत नाही. त्याच्यामुळे स्टॉकची प्राइस वरच जाते आणि त्याच्यामुळे लॉस जो आहे तो खूप मोठा वाढत जातो आणि शेवटी आपल्याला मोठा लॉस जो घेऊन जो तो मार्केटमधून बाहेर पडावं लागतं. याच्यावर एक मोठा थोडासा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. तर तो सुद्धा व्हिडिओ मी लवकरात लवकर एडिट झाल्यानंतर टाकणार आहे. तर त्याच्यामध्ये आणखी चांगली उदाहरणं जे ते समजून सांगितलेली आहेत. परंतु आज हा मुद्दाम छोटासा व्हिडिओ जो तो तयार केला आहे. जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.